आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 ग्रामपंचायत कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी असणारे ह्या कार्यक्षेत्रामध्ये नदीच्या किनारी म्हणजे भीमा नदीच्या किनारी हा जो आपण परिसर पाहतोय या परिसरामध्ये हजारो करंज वृक्षाची झाडं 2012 ते आज अखेर आपण लावलेली आहेत। 2012 मध्ये शतकोटी वृक्ष लागवड योजना याच्या अंतर्गत वन विभागाच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना माध्यमाच्या या योजनांच्या माध्यमातून आपण 2012 मध्ये शतकोटी वृक्ष लागवड योजनेच्या अंतर्गत आपण या कोरेगाव भीमा येथील नरेश्वर नगरच्या परिसरामध्ये असणाऱ्या प्राध्यापक चंद्रकांत बाळासाहेब गव्हाणे यांच्या गट नंबर 652 मधील 10 गुंठे क्षेत्रामध्ये 2012 साली आपण सेंद्रिय पद्धतीने या करंज रोपांची किंवा करंज वृक्षांची या ठिकाणी आपण नर्सरी बनवली होती। या नर्सरीचा उद्देश आहे भविष्यामध्ये या गावाला लागणारी वीज, लागणारे डिझेल, त्यानंतर लागणारे सेंद्रिय खत सर्व गोष्टी आपण या करंज वृक्षाच्या माध्यमातून मिळवू शकतो, म्हणून आपण मुख्य उद्देश ठेवून करंज वृक्षाची लागवड या ठिकाणी केलेली आहे। जर आपण पाहिलं या ठिकाणी आपल्याला लहान मोठ्या आकाराचे साधारणपणे 10 फूट उंचीपासून तर जवळजवळ 30 फूट उंचीपर्यंत या करंज वृक्षांची झाडं आपल्याला वाढलेली दिसून येतात। या करंज वृक्षाची लागवड करण्याचा उद्देश आहे भविष्यामध्ये आपल्याला जे डिझेलला आणि लाईट विजेला थोडक्यात सेंद्रिय खतांना ज्याला सामोरं जावं लागणार आहे आपल्याला टंचाईला, तो विषय आपण या ठिकाणी संपवणार आहोत। करंज वृक्षाचं महत्त्व असं आहे, साधारणपणे आज आपण नर्सरी बनवली, 10 ते 11 महिन्याचं रोप झालं, नंतर आपण सेंद्रिय पद्धतीने लावायचं। म्हणजे काय करायचं, 1 बाय 1चा खड्डा खोदायचा, त्यामध्ये हा जो पालापाचोळा पडलेला आहे तो पालापाचोळा 4 इंच टाकायचा, परत 4 बोटं गांडूळखत टाकायचं, परत 4 बोटं पालापाचोळा टाकायचा, 4 बोटं गांडूळखत टाकायचं आणि परत त्याच्यावरती पालापाचोळा टाकायचा आणि जे काही 1 बादलीभर आपण वृक्षारोपण करताना पाणी देतो तेवढीच एक 10 लिटरची पाण्याची बादली आपण त्या ठिकाणी द्यायची आहे। तर त्यानंतर 15 दिवसांनी परत आपल्याला 10 लिटरची बादली पाणी द्यायची, परत 15 दिवसांनी 10 लिटर, परत 15 दिवसांनी 10 लिटर, असं आपण 2 महिन्यामध्ये फक्त 10, 20, 30 आणि 40 लिटर पाणी देणार आहोत आणि त्या झाडाला पाणी द्यायचं बंद करणार आहोत। मग पुढच्या वर्षी आपण ते झाड लावलं, त्या दिवशी त्याचा वाढदिवस आहे असं ते समजा 1 ऑगस्टला आपण झाड लावलेलं आहे, पुढच्या वर्षी 1 ऑगस्टला आपण 2च महिने 40 लिटर पाणी घातलेलं झाड किती उंच झालेलं जर आपण पाहिलं याचं ठरवलं तर ते झाड किमान 3 ते 4 फूट उंच झालेलं आपण आठवून येणार आहे। म्हणजे याचा अर्थ असा की गव्हाणे सरांनी लावलेलं करंजाचं झाड मेलेलं काढवा आणि 1 लाख रुपये मिळवा। म्हणजे काय की गव्हाणे सरांनी केलेली नर्सरी 100% जिवंत असणारे, तयार झालेले रोपं 100% जिवंत असणारे, लावलेले रोपं 100% जिवंत, त्यांची वाढ 100% झालेली असेल आणि त्या रोपाला त्या झाडाला 5 वर्षांनी साधारणपणे त्याला फुलं यायला सुरुवात होती, फळं यायला सुरुवात होती आणि बिया यायला तयार होतात। मग या 4 किलो बियांपासून 1 लिटर त्या ठिकाणी क्रूड ऑइल निघतं आणि 3 किलो पेंड निघते। त्या पेंडीचा उपयोग आपण शेतामध्ये जे काही हुमणी आहे, अशा प्रकारचे बिनकामाचे कीटक आहेत, अशांना घालवण्याकरता जर आपण ते सेंद्रिय खत म्हणून उपयोगी पडलं तर आपण शेतीमधली त्या ठिकाणी जी रोगराई आहे मातीला होणारी कीटकांपासून ती थांबवण्यात त्या ठिकाणी आपलं यश येऊ शकतं। त्यानंतर जे 1 लिटर तेल तयार झालं त्या तेलावरती दुसरं एक मशीन येतं, त्याला आपण ट्रान्स हिस्टरी फायर मशीन असं म्हणतो, की या ठिकाणी आपण त्या मशीनमध्ये टाकल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया होऊन 1 लिटर तेलापासून 900 ml बायोडिझेल तयार होतं आणि 100 ml ग्लिसरीन तयार होतं। जे ग्लिसरीन आहे ते कॉस्मेटिक इंडस्ट्रीला, औषध उपयोगी त्या ठिकाणी मेडिकल इंडस्ट्रीला उपयोगी पडतं आणि जे डिझेल तयार झालेलं आहे ते तुम्ही डायरेक्ट जनरेटरमध्ये टाकू शकता, लाईट लावू शकता किंवा डायरेक्ट तुमच्या व्हेकलमध्ये टाकू शकता, व्हेकल चालू शकता। एवढी सिंपल गोष्ट ह्या एका झाडामध्ये आपल्याला दिसून येणार आहे। म्हणून भविष्यामध्ये ज्या गावामध्ये ह्या करंज वृक्षाची झाडं 10,000 असतील असे गाव लाईटच्या बाबतीत, थोडक्यात विजेच्या बाबतीत, इंधनाच्या बाबतीत आणि सगळ्या रोजगाराच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण।